नमस्कार मंडळी. हॉटेलच्या मेनू कार्डवरची तुमची सर्वात लाडकी डिश कोणती बरं? 100% ती काजू मसालाच असणार. पण आता हॉटेलची चव अगदी घरच्या घरी. आज आपण द ट्रू रेसिपीच्या किचनमध्ये बनवणार आहोत अगदी ढाबा स्टाईल चमचमीत आणि शाही काजू मसाला. त्यासाठी सर्वात आधी आपण एका पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतलं. त्यामध्ये कांदा, लाल टोमॅटो आणि थोडे काजू घालून थोडंसं मीठ टाकलं आणि छान एक 4 ते 5 मिनिटांसाठी शिजवून घेतलं. हे सर्व मऊ झालं की पाणी निथळून पूर्णपणे थंड होऊ द्या. आता मिक्सरच्या भांड्यात हे शिजवलेलं साहित्य आणि सोबत आले लसूण घालून एकदम मऊसूत पेस्ट तयार करा. आता ह्या पेस्टचं वैशिष्ट्य असं की यात आपण काजू शिजवून वापरलेत, त्यामुळे वेगळी क्रीम किंवा मलाई न घालताही तुमच्या ग्रेव्हीला एकदम क्रीमी टेक्स्चर येतं. आणि त्याचसोबत कांदा आणि टोमॅटोसुद्धा शिजवून वापरल्यामुळे ग्रेव्हीला अगदी एकजीव आणि घट्टपणा मिळतो. त्यामुळे ग्रेव्हीमध्ये पाणी वेगळं आणि मसाला वेगळा असं नाही होत. भाजीची चव वाढवण्यासाठी त्यात एक महत्त्वाची स्टेप. कढईमध्ये थोडंसं तेल किंवा तूप गरम करा. त्यामध्ये काजूच्या पाकळ्या अगदी मंद आचेवरती सोनेरी रंग येईपर्यंत छान तळून घ्या. काजू जास्त तळले गेले तर ते कडवट लागू शकतात. आता हे तळलेले काजू आपण बाजूला ठेवून दिले. त्याच कढईमध्ये आता खडे मसाले टाकायचे. आम्ही इथे तमालपत्री, लवंग, मिरे घेतलेत. तुम्हाला अधिक शाही फ्लेवर हवा असेल तर मसाला वेलदोडे आणि बदाम फूलही घालू शकता. मसाले चांगले तडतडले की तयार पेस्ट तेलात सोडायची आणि मंद आचेवर ही पेस्ट अगदी तेल सुटेपर्यंत खमंग परतायची. घाई अजिबात नको. मसाला जेवढा छान भाजला जाईल तेवढी भाजी चविष्ट होईल. आता पेस्टला तेल सुटलं की त्यात तिखट, मीठ, हळद टाकून एकजीव करा. मसाला जेवढा जास्त वेळ तेलात खेळतो तेवढा त्याचा कच्चेपणा निघून जातो आणि चव अधिक खुलते. चांगला परतलेला मसाला जेव्हा तेल सोडायला लागतो तेव्हा भाजीला तो हॉटेलवाला अगदी गडद आणि छान रंग येतो. आता ज्या पाण्यामध्ये आपण कांदा, टोमॅटो, काजू शिजवून घेतले तेच पाणी म्हणजे स्टॉक आपण इथे बाजूला काढून ठेवला होता. शिजताना खरं तर भाज्यांचं सारं सत्व या पाण्यामध्ये उतरलेलं असतं. म्हणून आपण ग्रेव्हीमध्ये हाच स्टॉक गरम करून घालतो आहे. जर स्टॉक नसेल घालायचं तुम्हाला तर इथे आपण गरम पाणी करून घालू शकतो. आता ग्रेव्हीला एक छान उकळी आली की त्यामध्ये टाकायचे आपण तळलेले काजू. काजू शेवटीच का बरं टाकायचे? जर तुम्ही काजू सुरुवातीलाच टाकले तर ते मऊ पडतात. शेवटच्या 2 मिनिटांमध्ये टाकल्यामुळे ग्रेव्हीमध्ये एकतर छान कोट होतात, त्याला ग्रेव्हीची टेस्ट पण येते आणि त्याचा कुरकुरीतपणाही टिकून राहतो. आता या चमचमीत काजू मसाल्यासोबत खाण्यासाठी रोटी पण तर हवी. चला पाहूयात अगदी सोप्या पद्धतीने अगदी ढाबा स्टाईल रोटी कशी बनवायची. सर्वात आधी इथे आपण 2 वाटी मैदा घेतलेला आहे. 7 ते 8 रोटी बनवण्यासाठी हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. यामध्ये 2 मोठे चमचे दही, चवीनुसार मीठ, अर्धा छोटा चमचा खाण्याचा सोडा घाला आणि कोमट पाण्याचा वापर करून हे पीठ छान मळून घ्या. वरून 1-2 चमचे गोडे तेल सोडा. पीठ छान मळून झालं की त्यावरती एक ओला सुती म्हणजेच कॉटनचा कपडा ठेवा आणि थोडा वेळ तसंच बाजूला ठेवून द्या. यामुळे पिठाला छान लवचिकता येते आणि रोटी लाटायला सोपी जाते. आता पिठाचा एक छोटा गोळा घेऊन तुमच्या आवडीनुसार मध्यम किंवा पातळ लाटून घ्या. रोटी जेवढी पातळ असेल तेवढी ती क्रिस्पी बनेल. रोटी लाटून झाली की त्याच्या एका बाजूला थोडंसं पाणी लावून घेतलं आपण. आता ज्या बाजूला पाणी लावले ती बाजू तव्यावर खाली येईल अशा पद्धतीने टाकली रोटी आणि पाण्यामुळे ही रोटी तव्याला छान चिकटून बसते. आता हा तवा आपण उलटा करून गॅसच्या फ्लेमवरती ही रोटी भाजून घेतली आणि इथे आपली अगदी ढाब्याच्या तंदूर रोटीला लाजवेल अशी मस्त खरपूस भाजलेली रोटी घरच्या घरी तयार आहे. आणि हो, फक्त काजू मसाला रोटीच नाही तर आपल्या चॅनलवरच्या अख्खा मसुरा आणि इतर लोकप्रिय रेसिपीचे लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत. नक्की चेक करा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर करा आणि तुम्हाला आणखी कोणती रेसिपी पाहायची असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.